हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर रोबो. जर तुम्ही सेकंड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचे स्टुडंट असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपण पाहणार आहोत युनिट 3 इंट्रोडक्शन टू 8086 मायक्रो प्रोसेसर आणि त्यामधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी प्रत्येक क्वेश्चनसोबत एक्झाममध्ये आन्सर कसं लिहायचं, डायग्राममध्ये कुठे डायग्राम काढायचा आपण, फुल मार्क्स आपल्याला कसे मिळतील, हे पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत युनिट 3 मध्ये. युनिट 1 आणि युनिट 2 चे तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलो आहे व्हिडिओची लिंक, ते पाहून घ्या. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणते आहेत ते तुम्हाला अपडेट समजेल. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन युनिट 3 इंट्रोडक्शन टू 8086 मायक्रो प्रोसेसर. पहिला क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द आर्किटेक्चर अँड फीचर्स 8086 मायक्रो प्रोसेसर विथ डायग्राम. हा क्वेश्चन 8 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. एक्झाममध्ये आन्सर कसं लिहायचं याचं? पहिल्यांदा काय करायचं आपण, डेफिनेशन, त्यानंतर नीट डायग्राम. आर्किटेक्चरमध्ये 2 ब्लॉक आपल्याला दाखवले पाहिजे, बस इंटरफेस युनिटचा आणि एक्झिक्युशन युनिटचा. त्यानंतर आपण फीचर्स एक्सप्लेन केलं पाहिजे. हे असा आपला सिक्वेन्स असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतील. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला, ड्रॉ अँड एक्सप्लेन द पिन डायग्राम ऑफ 8086. आन्सर रायटिंग कसं करायचं यामध्ये, ड्रॉ पिन 40 पिन डायग्राम. यानंतर आपण एक्सप्लेन करायचं ॲड्रेस बस पिन, डेटा बस पिन, कंट्रोल पिन्स, पॉवर सप्लाय पिन्स, इंटरप्ट पिन्स, क्लॉक पिन्स. स्टुडंट, डायग्रामशिवाय आन्सर पूर्ण होत नाही आणि आपल्याला कमी मार्क भेटतील. डायग्राम काय इझी आहे, इझी काढून यायचं आपलं. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे इम्पॉर्टंट, एक्सप्लेन प्रोग्रामर्स मॉडेल 8086 अँड डिस्कस वेरियस रजिस्टर. यामध्ये आपण एक्सप्लेन केलं पाहिजे वेरियस रजिस्टर, जनरल पर्पज रजिस्टर, सेगमेंट रजिस्टर्स, पॉइंटर्स, इंडेक्स, इन्स्ट्रक्शन पॉइंटर आणि फ्लॅग रजिस्टर. हे आपण एक्सप्लेन केलं पाहिजे स्टेप बाय स्टेपने. आणि रजिस्टर ऑर्गनायझेशन डायग्राम पण नक्की काढले पाहिजे. हा डायग्राम एक्झामिनरवर चांगला इम्प्रेस पडतो आणि आपल्याला चांगले मार्क भेटतील. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला, एक्सप्लेन वेरियस ॲड्रेसिंग मोड ऑफ 8086 विथ सुटेबल एक्झाम्पल. आपल्याला काय करायचं, ॲड्रेसिंग मोड एक्सप्लेन करायचं. यामध्ये अनेक वेळा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्यामध्ये काय करायचं, इमिडिएट ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट रजिस्टर इन डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, बेस्ड ॲड्रेसिंग मोड, इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड. हे मोड आपण एक्सप्लेन केले पाहिजे. इझी आहेत तुम्ही. स्टुडंट, प्रत्येक ॲड्रेसिंग मोड सोबत एक्झाम्पल आपण लिहिलंच पाहिजे. एक्झाम्पल नसल्यास आपल्याला कमी मार्क भेटू शकतात. नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन डेटा मुवमेंट इन्स्ट्रक्शन विथ एक्झाम्पल. यामध्ये आपण एक्सप्लेन केलं पाहिजे डेटा मुवमेंट इन्स्ट्रक्शन विथ एक्झाम्पल. इझी आहे, ते करून जाऊ तुम्ही. यामध्ये आपण आन्सर कसं लिहिलं पाहिजे, इन्स्ट्रक्शन, सिंटॅक्स, एक्झाम्पल आणि लास्टला ऑपरेशन. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला, चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या डिकोडर भाऊला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. एक्सप्लेन अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन ऑफ 8086 विथ एक्झाम्पल. इन्स्ट्रक्शन आपण करून जायचं आहे. यामध्ये आपल्याला चांगले मार्क भेटू शकतात. इझी क्वेश्चन आहे हा. यामध्ये ॲड, सब, मल, डिव्हिजन, ॲडिशन हे आपण सोपे आहेत, इझी आहेत अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट आहे आपला, एक्सप्लेन लॉजिकल इन्स्ट्रक्शन विथ एक्झाम्पल. यामध्ये आपण लॉजिकल इन्स्ट्रक्शन विथ एक्झाम्पल आपण एक्सप्लेन केले पाहिजे. इझी आहे, करून जाऊ तुम्ही. नेक्स्ट आहे आपला, एक्सप्लेन कंट्रोल ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन विथ एक्झाम्पल. हा रिपीटेड क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये येणार गेला. एक्सप्लेन स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन विथ 8086. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. स्ट्रिंग आलं म्हणलं तर आपल्याला हा क्वेश्चन फिक्स एक्झाममध्ये येणार. एक्सप्लेन इनपुट आउटपुट फ्लॅग कंट्रोल अँड प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन. हा क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो.
इनपुट आउटपुट इन्स्ट्रक्शन, फ्लॅग कंट्रोल इन्स्ट्रक्शन, प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन आपण लिहिलं पाहिजे आपण. आणि त्याचे टाइप्स आणि एक्झाम्पल हेडिंगमध्ये लिहायचं जेणेकरून आपल्याला मार्क भेटतील. असं पॅराग्राफमध्ये आपण आन्सर लिहायचं नाही. एलिमेंटमध्ये लिहायचं खाली-खाली. नंतर तर बघूया आपण हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. तर तुमचा अभ्यास झाला नसेल, तर एक्झाम 2 दिवसांमध्येच असेल, तर हे करून जाऊ शकता तुम्ही. फिक्स पडणार आहेत एक्झाम. कारण की आपल्याला खूप टाईम आहे. त्यामुळे आपण पूर्ण युनिटचे क्वेश्चन आपण केले पाहिजे. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये. थँक यू.